नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या रोज चालू असलेल्या रेल्वे भरती 2024च्या सिरीजमधील आज आपण विधानसभा आणि विधान परिषद याच्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. हे सर्व टॉपिक रेल्वे भरती आणि इतर गव्हर्नमेंट एक्झामशी रिलेटेड आहेत. याच्यामधील प्रत्येक मुद्द्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे एका मार्कचा प्रश्न विचारला जात असतो. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा या चालू असलेल्या सिरीजमध्ये होईल. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आपण सर्वात प्रथम विधानसभा या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. तर कलम 170(1) नुसार प्रत्येक घटक राज्यास एक विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे विधानसभेची रचना ही कलम 170(1) नुसार करण्यात आलेली आहे. तर विधानसभा ही विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह असते. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये एक विधानसभा असते, परंतु विधान परिषद हे प्रत्येक राज्यासाठी नाही आहे. तर ते पुढे आपण बघणारच आहोत की विधानसभेची कशी रचना केली जात असते. परंतु तत्काल आपल्याला विधानसभेची माहिती बघायची असल्या कारणाने विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर जी विधानसभेची जी सदस्य संख्या ही कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्यांपर्यंत करण्यात येत असते. म्हणजे त्याच्यामध्ये 60 संख्येच्या कमी सदस्य नसतात आणि 500 पेक्षा जास्त सदस्य विधानसभेमध्ये नसतात. तर दर 1 लाख लोकसंख्येला एक सदस्य निवडून दिला जातो. म्हणजे जेवढी 1 लाख लोकसंख्येच्या मागे एक सदस्याची निवड केल्या जात असते. जर आपण महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात झाला तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 288 सदस्य आपल्याला दिले जातात. तर त्याची जी सदस्य पात्रता असते, विधानसभेचे सदस्य होण्यासाठी काही पात्रतेची तरतूद करावी लागते. त्यासाठी कलम 173 नुसार भारतीय नागरिकत्व असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जो व्यक्ती विधानसभेच्या आमदार या पदासाठी अर्ज भरत असतो त्याला भारतीय नागरिकत्व असणे महत्त्वाचं असते. त्याची वयाची अट ही 25 वर्ष असणे महत्त्वाची असते. म्हणजे ते 25 वर्षापेक्षा कमी ती व्यक्ती विधानसभेची निवडणूक लढू शकत नाही. जे व्यक्ती विधानसभा याची सदस्य म्हणून निवड होते त्याला शपथ ही राज्यपाल देत असतात. म्हणजे राज्यपालांच्या हस्ते त्यांना शपथ दिली जात असते. त्यांचा जो विधानसभेचा सदस्याचा जो कार्यकाळ असतो हा 5 वर्षांचा असतो. म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त विधानसभेचे सदस्यत्व राहता येत नाही. तर कलम 174 नुसार विधानसभेचे जे अधिवेशन आहे ते बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर राज्यपाल यांना असतो. म्हणजे राज्यपाल हेच विधानसभेच्या सदस्यांना सोबत घेऊन ते अधिवेशन बोलावत असतात. तर विधानसभेचे जे सभापती असतात ते या अधिवेशनाचे अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात. आता विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो कलम 172 नुसार 5 वर्षाचा असतो. म्हणजे सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तोच विधानसभेचा कार्यकाळ असतो. म्हणजे 5 वर्षानंतर ही पूर्ण विधानसभा बरखास्त होते आणि तिथं पुन्हा निवडणूक घेऊन तिथं सदस्य आल्यानंतर ती पुन्हा पूर्वरित चालू होती. राज्यपाल हे विधानसभा केव्हाही स्थगित करू शकतात. म्हणजे ते विधानसभा बरखास्त आणि स्थगित करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, तर घटनेने राज्यपालाला दिलेला आहे. तर विधानसभेचे जे सदस्य आपल्यापैकी एकाची म्हणजे सर्वांच्या मते जे विधानसभेचे सदस्य आहेत ते मतदान करून आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. परंतु त्या जो अध्यक्ष त्याचा कार्यकाळ सुद्धा किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा त्याचा कार्यकाळ असतो. तर विधानसभेचे जे अध्यक्ष ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात, तर उपाध्यक्षांकडे देत असतात. म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष हे त्याचा राजीनामा हा उपाध्यक्षांकडे देतात, तर उपाध्यक्ष हे आपला राजीनामा अध्यक्षांकडे देत असतात. परंतु विधानसभेचे जे सदस्य आहेत ते सर्व आपला राजीनामा हा अध्यक्षांकडे देत असतात. तर जे विधानसभेचे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षेमध्ये विचारला जात असतो तो म्हणजे अर्थविधेयक. तर जे राज्याचे जे अर्थविधेयक आहे जे प्रथम विधानसभेत मांडले जातात ते म्हणजे ते विधान परिषदेमध्ये मांडले जात नाही. जे विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेमध्ये मंजुरीसाठी पाठवले जाते. परंतु विधान परिषदेमध्ये जे जास्त 14 दिवसांसाठी मंजुरीसाठी देणे आवश्यक असते. जर नंतर विधान परिषदेने जर त्याला 14 दिवसांत मंजुरी दिली नाही तर ते मंजूर झाले असे समजले जाते. म्हणजे विधान परिषदेला तो अर्थविधेयक आहे ते नामंजूर करण्याचा अधिकार नाही आहे. आता आहे विधान परिषद या घटकाविषयी आपण माहिती बघू. तर कलम 169 नुसार या विधान परिषदेची रचना करण्यात आलेली आहे.
एखाद्या राज्याच्या विधानसभेने जर एकूण संख्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित राहून मतदान करण्याच्या सदस्यांच्या 2/3 या बहुमताने जर ठराव संमत केला तर संसद कायद्याद्वारे त्या राज्यात विधान परिषद निर्माण किंवा नाहीशी करता येते. म्हणजे विधान परिषदेचे सदस्य त्यांची जी संख्या त्या संख्येच्या 2/3 या सर्व सदस्यांनी जर बहुमत करून जर ठरवलं तर आपल्या राज्यामध्ये विधान परिषद हवी आहे तर विधान परिषद निर्माण करता येते किंवा विधान परिषद जर अस्तित्वात असली तर ती नष्टसुद्धा करता येते. तर भारतामध्ये जेवढे राज्य आहेत, घटक राज्य आहेत, त्यांच्यामधील बिहार, जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधान परिषदा आणि विधानसभा या दोन्ही अस्तित्वात म्हणजे दोन्ही सभागृह तिथं अस्तित्वात आहे. आता विधान परिषद हे घटक राज्यामध्ये वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. म्हणजे राज्यसभेचे जसे कार्य आहे तसेच घटक राज्यांमध्ये विधान परिषदेचे आहे. जसे लोकसभेचे कार्य केंद्रस्थानी आहे तसेच राज्याच्या प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभेचे कार्य असते. तर विधान परिषदेचे जे सदस्य असतात त्यांना जर नेमणूक आहे ते कशा पद्धतीने केल्या जाते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 1/3 सर्व मतदारसंघातून सदस्य निवडले जातात. म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा कटक मंडळ यांच्यामधील जे सर्व सदस्य असतात त्यांची निवड त्यांच्यामधून 1/3 असे जे सदस्य असतात ते निवडले जात असतात. विधानसभा मतदारसंघातून परंतु विधानसभेचे सदस्य नसलेले जे सदस्य असतात, जे मतदान असतात ते 1/3 याप्रमाणे निवडले जात असतात. पदवीधर मतदारसंघामधून जे 1/3 हे जे शिक्षक पदवीधर असतात त्यांना सुद्धा निवडल्या जात असते. शिक्षक मतदारसंघामधून सुद्धा 1/3 हे मतदारसंघातून निवडल्या जात असतात. तर उर्वरित जे आहेत ते 1/3 सदस्यांची नियुक्ती कोण करत असते तर राज्यपाल हे करत असतात. तर ते साहित्य, कला, शास्त्र इत्यादी क्षेत्रामधून त्याची निवड करत असतात. विधान परिषदेचे जे सभापती व उपसभापती आहेत त्यांचा जो कार्यकाळ आहे हा किती वर्षाचा असतो तर हा 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. तर या विधानसभा परिषदेत निवडून दिलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सभापती तर दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करत असतात. जे विधान परिषदेचे जे सभापती आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. तर उपसभापती हे आपला पदाचा राजीनामा हे सभापतीकडे देत असतात. तर त्यांची जे सदस्य पात्रता आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते. तर ते सर्वप्रथम भारताचे नागरिक असणे महत्त्वाचे आहे आणि त्यांची वयाची अट ही 30 वर्षे असणे महत्त्वाचे. म्हणजे 30 वर्षापेक्षा जे कमी आहेत त्यांना विधान परिषदेचे सदस्य होता येत नाही. विधान परिषदेचे जे सभागृह आहे हे स्थायी सभागृह आहे. म्हणजे ते कधीही बरखास्त होत नाही किंवा त्याची कधी सदस्य संख्या ही पूर्णपणे नियुक्त होत नाही. दर 2 वर्षांनी विधान परिषदेमध्ये 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य तिथं भरल्या जात असतात. त्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती 6 वर्षांचा असतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आमच्यासोबत रेल्वे भरती आणि इतर सर्व गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करण्यासाठी एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी मोफत व्हावी यासाठी आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोफत सर्व क्लासेस आणि नोट्स उपलब्ध केल्या आहेत. तरी सर्वांनी दिलेल्या सर्व सोशल मीडियावरती आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला किंवा या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.